पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातला बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल सेतू या सागरी पुलाचं उद्घाटन होत आहे। शिवडी इथून अटल सेतू सागरी उड्डाणपुलाच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहुयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित असणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी न्हावाशेवा अटल सेतू सागरी उड्डाणपुलाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आता आपण शिवडी न्हावाशेवा या अटल सेतू उड्डाणपुलाच्या जवळ आपण बघू शकता की महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा असणारा उड्डाणपूल हा जगातील 12व्या क्रमांकावर आहे आणि एकूण याची लांबी 22 किलोमीटर असून 17 किलोमीटरचा प्रवास हा समुद्रातून होणार आहे। आणि आपण बघितलं तर जो मुंबई आणि रायगडचा प्रवास नागरिकांना 20 ते 25 म्हणजे 3 ते 4 तासामध्ये लागत होता, पण आता तोच प्रवास 20 मिनिटांमध्ये होणार आहे। त्यामुळे नागरिकांचा यांना मोठा फायदा होणार आहे। आणि आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं भूमिपूजन 2016 साली करण्यात आलं आणि त्याच्यानंतर या कामाला सुरुवात झाली होती आणि 7-8 वर्षानंतर हा आता पूल बांधून तयार झालेला आहे। आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतू या उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी महायुतीकडे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर झेंडे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही कायदा सुव्यवस्था या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी हा मोठा पोलीस बंदोबस्त देखील हा तैनात करण्यात आले। आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही मुंबईच्या दौऱ्यावरती आले तर कोणती ना कोणती भेट ही मुंबईला देत असतात आणि आता नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भेट देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।